गरम चहा गरम चहा आता माझ्यासोबत एलिझाबेथ एकादशी मधली ही सगळी धमाल छोट्या दोस्तांची टीम आहे ज्यांनी एलिझाबेथ एकादशी मध्ये खरं जे काम अभिनेता म्हणून अभिनय म्हणून आणि एक छोटे कलाकार म्हणून गाजवलं ते प्रत्येकाच्या नजरेत भरलं. इतकंच नाही तर प्रत्येकाच्या मनापर्यंत जाऊन पोहोचलं. ह्या प्रत्येकाने आपण विचारणार आहोत. ही सगळी छोटी मंडळी पंढरपुरातली आहेत आणि पंढरपूरच्या प्रत्येक गल्लीमध्ये जे मंदिराच्या आजूबाजूला असेल, प्रदक्षिणा मार्गावरची असेल किंवा जुन्या वाड्यांमधनं एक एक मोठे जिने आणि मोठ्या पायऱ्याचे जिने उतरताना सायलीला आलेला अनुभव असेल. हे सगळं मला तिला विचारायचं आहे. आणि पुष्करनी घातलेला सगळा गोंधळ आणि त्याच्या ह्या सगळ्या मित्रांनी त्या गोंधळामध्ये दिलेली साथ आपण सगळ्यांना विचारणार आहोत. मला सांग, आता या दोघांशी तर आपण बोलूच, या तुमच्या सगळ्यांशी बोलूया. तुला काय वाटलं सिनेमात आपण काम केलं आणि ते काम करत असताना तू वेगळ्या भूमिकेत गेलास, कधी असं वाटलं होतं आपण सिनेमात जाऊ आणि पंढरपुरातच आपलं शूटिंग होईल? नाही, मला कधी वाटलं नव्हतं. पण आता मधुगंधा मॅडमनी आणि परेश सरांनी आम्हाला कॅमेरा फेसिंगचं डेअरिंग दिलं. शिवाय स्टेजवरती कसं घाबरायचं नाही, कुठं काय करायचं सगळं त्यांनी शिकवलं. पुन्हा शूट मध्ये एकही रिटेक आला नाही पाहिजे याचे खूप चांगल्या टिप्स दिल्या. तुला काय वेगळा अनुभव आला? कारण तू ज्या भूमिका करत होतास है ना, त्या पिक्चरमध्ये एक वेगळा वर्ग दाखवला गेला आणि त्या वर्गातनं तू येऊन ती भूमिका साकारत होतास. आज पंढरपुरात हे सगळं दृश्य आपण कधी आयुष्यात पाहिलं नसेल, तर तुम्ही तर नाहीच नाही है ना. मग ती भूमिका करताना काय मनात वाटलं तुला की काय आपल्याला हे वेगळा धडा मिळतो शिकायला? वेगळा धडा असं काय नाही की आता गरीब मुलाचा रोल करायचं म्हणजे गरीब मुलाचं कसं असते, माझ्या असे कानात बाली, पायात तसला गोफ, साधी स्लीपर, बनियन, चड्डी फटकी असलं घालून काय आता आपण खऱ्याच्या ह्याच्यात असं नाहीये ना, त्यामुळं असं काही वाटलं नाही. मला वाटतं की आमच्या वर्गात आमच्या शाळेतच खूप टॅलेंटेड मुलं आहेत आणि त्यांना जर का अशी काही संधी दिली तर ती खूप करू शकतात. आणि मला सगळे मित्र म्हणतात आमचं नाव सुचवणार आहे, मी म्हणतो सुचवीन आणि मला नक्कीच वाटतं की त्या मुलांना संधी मिळायला पाहिजे. थोडी छोटासा रोल का होईना पण संधी मिळायलाच पाहिजे, कारण आमच्या शाळेतली सगळी मुलं खूप टॅलेंटेड आहेत आणि आमची शाळा महाराष्ट्रात नंबर 1 आहे असं मी सांगतो. असं तू दाव्यानिशी सांगतोय? हो हो, येस. आपण बघितलं की या शाळेमध्ये जी शिकणारी मुलं आहेत नाही, सगळी छोटी सगळी नंबर 1 आहेत आणि शाळाही ती नंबर 1 आहे असं पुष्कर म्हणतोय. मला सायली तुला विचारायचं आहे, तुला काय वेगळा या सगळ्यामधला अनुभव आहे की मुलांबरोबर काम करत असताना किंवा शाळेमध्ये वेगवेगळं समोर मांडत असताना? आणि कार्तिकीला असं कधी धमाल केली का जाऊन गल्लीत गोंधळ घालून? अशी धमाल नाही केली कारण मी उपनगरात राहते, त्यामुळे उपनगरात म्हणजे कुठे राहते? रेल्वे स्टेशनच्या जवळ राहते मी. मग तिथे पण गर्दी असतेच की कार्तिकीला? हा, पण तिथे एवढी गावातल्यासारखी नसते कारण वारकरी गावातच राहतात ना जास्त करून. आमच्या तिथे मागं मठ एक तिथे येतात कधी कधी. मग तुला कसं वाटलं की जेव्हा तू त्या बांगड्या विकायला बसलीस पिक्चर साठी, असं कधी केला होता का उद्योग न सांगता घरी आई बाबांना? असं कधीच केला नव्हता उद्योग, कारण ना वारीत आम्ही कधी म्हणजे असं बाहेर पडलोय असं मला आठवतच नाही. ते मागच्या वर्षी शूटिंग मध्ये तेवढंच बाहेर पडलं. त्यापेक्षा बाहेर तुम्हाला जाऊ दिलं नाही घरी कधी? नाही, तसं नाही. वारीमध्ये घरच्यांनी कधी जाऊ दिलं नाही कारण हवामान वेगळं, हवामान असं थंडी वगैरे असते त्यामुळं नाही दिलं. मला तुला विचारायचं आहे, तू आता कितवीत आहेस? मी 6वीत आता. आणि मग तू जेव्हा त्या दुकानावर बसून सगळं विकत होतास की नाही, काय काय पितळीची भांडी असतील, पितळे देव असतील, घंटी असेल, आरतीचं पात्र असेल, हे सगळं विकत होतास तू. मी बघितलं पिक्चर मध्ये सगळं ते. तर तू असं कधी याच्या आधी दुकानात जाऊन विचारलं होतंस का किती रुपयाला देता वगैरे? पण त्या दिवशी मात्र तू एकदम फुल ऍक्टिंग केलीस. हो, म्हणजे असं काही पितळेचा तर काही लागत नाही, सगळं जे काय ते आई आणती, पण नाही विचारलं म्हणजे असं कधी. पण त्या वेळेला पिक्चरच्याच वेळेला मला हे सगळं झालं. मुळात मी त्यातली काही भांडी होती तीच मी पहिल्यांदाच बघत होतो त्या दुकानातली. मग घरी गेल्यावर आईला सांगितलंस का नाही कधी? हो, सांगितलं. तू एवढं सगळं आणलंस, मी लक्ष नाही दिलं, पण मला आता कळलं ते सगळं, असं म्हटलंस की? हो. मग आई काय म्हणाली? आई म्हणाली आतापासून तूच आणत जा मग. एवढं
तुझ्याच दुकानात ना तू आण. आता तूच मला शिकवतोस का भांड्यांमधलं? असं आई तुला म्हणाली भांड्यांमधलं तूच शिकवतोस का? तुला काय अनुभव आला का? तू सगळ्यांना टिळे लावत होतास तिकडे, आहे की नाही? आणि वारीमध्ये आपण बघतो की वाळवंटात पण अशी लहान लहान छोटी छोटी मुलं तुमच्यासारखी तिकडे फिरताना मी पाहिलेली आहेत. मी वारीमध्ये 2दा आलेलो. तर मग काय तुला काय वाटलं की आपण हे केलं पाहिजे? हा? म्हणजे माझ्या आधी अनुभव काही नव्हता. म्हणजे माझ्या पप्पांचं दुकान आहे. काय दुकान आहे पप्पांचं तुझ्या? STD आहे, बरं. परत झेरॉक्स आहे, भरपूर काय काय. मग मी तिथं गेलो होतो. हा. नुसतं बघितलं, पण कधी असा अनुभव आला नाही की आपण कोण लोकांना टिळे लावतोय पहिल्यांदा. आणि जेव्हा तो रेडकाचा सीन होता हा. तेव्हा पण इतका म्हणजे रडताच येत नव्हतं की अरे काय, अरे पहिल्यांदाच माझं रेडकू. मला वाटलेलं आता पेट अॅनिमल असणार म्हणजे कसा, कुत्र, मांजर. पण म्हशीचं पिल्लू. आतापर्यंत काय काय सांभाळेस तू घरात? मांजर, घरात कुत्रं? नाही, कुत्रा आहे माझ्याकडे. आहे. कुत्रा आहे. मग म्हशीचं पिल्लू वासराजवळ म्हशीचं कधी पिल्लू. गेला नव्हतास? नाही कधीच नाही. मग पहिल्यांदा पहिल्यांदा, गेला. हो. मग काय झालं? मग काही नाही, गेलो तर त्याला धरलं तर ते टायर चाडत होतं सायकलचं. ते लक्ष देत नव्हतं अजिबात आमच्याकडे, अजिबात. मग पप्पानी खूप सहकार्य केलं त्यांना, श्रीकांत बडवे. त्यांनी सहकार्य केलं भरपूर, त्यामुळे यशस्वी झाला. आणि ही जी फिल्म आहे ती तुमच्या आमच्यातली आहे आणि ती तुम्ही नक्की बघावी असं मला वाटतं. मला ना खरं आता या सगळ्या छोट्या दोस्तांबरोबर आणखी एक गंमत करायची आहे. ती गंमत म्हणजे काय, ते प्रत्येक वेगळा अनुभव स्वतःचा सांगतायत, पण या अनुभवामध्ये यांच्यातला एक निरागसता मला स्पष्टपणे दिसते आहे आणि एक गोडवा पण ऐकायला मिळतो. कारण शाळेत जगताना लहानपण काय असतं ते कळतंय. एक गोष्ट कळली आहे की पुष्कर छान गाणं पण म्हणतो. तूच माय बाप बंधू, तूच प्राण सखा, दीन दुःखितांचा एक, दीन दुःखितांचा एक, तूच पाठी राखा. तूच माय बाप बंधू, तूच प्राण सखा. है जो लहू मेरा बहता चला, देखो जुनू मेरा कहता चला. ख्वाबों का थामता जो डहता चला. बेजुबान कब से मैं रहा, बेगुनाह सहता मैं रहा. बेजुबान कब से मैं रहा, बेगुनाह सहता मैं रहा. क्या बात आहे, मस्त, क्या बात आहे. माझ्या कवितेचं नाव आहे आली आली दिवाळी. ही कविता मी जेव्हा मी झीच्या पहिल्या कार्यक्रमाला येत होतो त्या मधल्या वेळात लिहिली आहे, पंढरपूर ते मुंबई गाडीत मधल्या. बसूनच लिहिली आहे? अरे वा, मग मस्त. अशी अशी करून लिहिली होती, अशी बारीक करून. आता ऐकू आपण आली आली दिवाळी, दारात घाला सडा रांगोळी, दिवाळी आहे सणांची राणी, उठा लवकर करा अंघोळी, कपडे घाला छान भरजरी, फटाके उडवा जपून अंगणी, बहीण भावाला करी ओवाळणी, भाऊ देतो बहिणीला भेटती देखणी, आकाश दिवा दाराशी लागतो, दिवाळी सण हवा वाटतो. वा, इतका फास्ट कविता लिहिली, इतका फास्ट वाचलीस तू. हो का? मग काय दमच लागला तुला एवढा सगळं वाचून. प्रत्येक ठिकाणी जाऊन ही कशी धमाल उडवतात आपण बघतोय, तोच धमाल आणि त्याच धमालामधले प्रत्येक क्षण आपण चित्रपटात अनुभवलेत. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना आयबीएन लोकमत कडून खूप शुभेच्छा. खूप पुढे जा, खूप मजा करा, खूप धमाल करा, खूप अभ्यास करा आणि पुन्हा भेटू पुढच्या एका सिनेमातून अशाच एका कार्यक्रमात. पहा फक्त आयबीएन लोकमत.